Subscribe to our YouTube channel. Press the bell icon to receive the notifications. Like and share our videos. नमस्कार. दर शुक्रवारप्रमाणे याही शुक्रवारी फ्रायडे फिन टॉक फेसबुक लाईव्ह या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. मी मानसी भालेराव आणि माझ्या बरोबर आहेत मिस्टर उन्मेष देशमुख. शेअर मार्केटमध्ये कशी मुवमेंट झाली, शेअर मार्केट किती वर गेलं खाली आलं, त्यानुसार म्युच्युअल फंडच्या स्कीम्सने किती परतावा दिला, हे सगळं जाणून घ्यायची इच्छा ही प्रत्येक गुंतवणूकदाराला असते आणि म्हणूनच आम्ही दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी हेच तुमच्या समोर सांगण्यासाठी येतो की मागच्या महिन्यामध्ये शेअर मार्केटची उलाढाल कशी होती आणि म्युच्युअल फंडचे परफॉर्मन्स कसे होते. तर उन्मेष सर, आज सगळ्यात पहिला हाच अगदी साधा सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की तुम्ही मागच्या महिन्यातली फेब्रुवारी 2024 मधली भारतीय शेअर बाजाराची परिस्थिती साधारण काय होती याचा आम्हाला अंदाज द्यावा. चालेल मानसी, थँक्यू. सगळ्यात आधी सुरू करण्यापूर्वी सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मागचे बरेच दिवस मानसी आपण हे बोलतोय की शेअर बाजार खाली यायला हवाय पण येत नाहीये आणि यावेळेची परिस्थिती जी आहे ती फार वेगळी आहे. नेहमी आपण म्हणतोय की शेअर बाजार वर जायला हवा पण तो वर जात नाही आपल्याला हवा तसा. यावेळी परिस्थिती उलट आहे. आपण म्हणतोय की शेअर बाजार खाली जायला हवाय पण तो खाली जात नाहीये. तो महिना उजाडला ज्या महिन्यामध्ये शेअर बाजार थोडासा खाली गेला. पण अगेन मी जेव्हा खाली गेला असं म्हणतोय तेव्हा सुद्धा लार्ज कॅप इंडायसेस खाली गेले नाहीयेत. मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडायसेस थोडेसे मागच्या महिन्यामध्ये खाली गेलेले आहेत, पण ते सुद्धा ज्या प्रमाणात खाली जायला पाहिजे त्या प्रमाणात खाली गेलेले नाहीत. खाली जायला पाहिजे मी असं म्हणतोय तेव्हा लोक मला म्हणते हा काय वेडा माणूस आहे का. सगळे लोक म्हणतात की वर जायला पाहिजे आणि हा म्हणतोय की खाली जायला पाहिजे. पण काय असतं माहितीये का, शेअर बाजारामध्ये करेक्शन हा शब्द कशासाठी वापरला गेलेला आहे, बाजार खाली जाण्यासाठी करेक्शन हा शब्द वापरला गेलेला आहे. बऱ्याचदा आपण कुठल्याही गोष्टीला करेक्ट केव्हा म्हणतो, जी गोष्ट बरोबर असते त्या गोष्टीला बरोबर करेक्ट असं म्हणतो. पण या ठिकाणी करेक्शन किंवा करेक्ट ही गोष्ट खाली जाण्याला म्हटल्या गेलेली आहे आणि खाली जाण्याला आपण करेक्ट म्हणतोय. तर कधी कधी खाली जाणं हे सुद्धा करेक्ट असतं. जेव्हा जेव्हा बाजार महाग असतो किंवा जेव्हा जेव्हा बाजार खूप जास्त वर जातो तेव्हा कधीतरी बाजारांनी खाली जायला पाहिजे आणि ते करेक्ट असतं आणि म्हणूनच त्याला करेक्शन असं म्हणतात. तर हे करेक्शन जे आहे थोड्या बहुत प्रमाणामध्ये मागच्या महिन्यात सुरू झालेलं आहे. पण ते सुद्धा स्मॉल कॅप किंवा मिड कॅप या इंडायसेस मध्ये जास्त झालंय. छोट्या कंपन्यांचे शेअर्स आणि मध्यम कंपन्यांचे शेअर्स थोडेसे मागच्या महिन्यामध्ये खाली आले. ते पण मी ऑन अन ॲव्हरेज बेसिस आता सांगतोय. पण तरी सुद्धा लार्ज कॅप शेअर्स मात्र वर गेलेले आहेत. पण या ठिकाणी मला एक फरक परत एकदा सांगावा असा वाटतो, तो म्हणजे लार्ज कॅपचे शेअर्स हे खूप महाग नाही झालेले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप मात्र जास्त महाग झालेले आहेत. त्यामुळे त्यांनीच खाली येणं योग्य आहे आणि लार्ज कॅप हे थोडेसे वर गेले ते सुद्धा योग्य आहे. मानसी. ओके ओके सर, आता जसं तुम्ही म्हणालात की लार्ज, मिड आणि स्मॉल या 3 कॅटेगरीज मध्ये साधारण तुम्ही सांगितलं, तर या 3 कॅटेगरीजचे जे म्युच्युअल फंड आहेत त्यांच्या परफॉर्मन्स विषयी आम्हाला काही सांगाल का? नक्कीच. तर म्युच्युअल फंडसाठी मला थोडासा डेटा ओपन करायला लागतो. अगेन आपण या 3 ज्या गोष्टी आहेत, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप, या 3 फंडांविषयीच बोलूया. मी उलट सुरुवात करतो. मी स्मॉल कॅप पासून सुरुवात करतो म्हणजे आपल्याला थोडासा अंदाज येईल की स्मॉल कॅपने नेमकं काय केलंय. तर एका महिन्यामध्ये जर विचार केला मागच्या, तर स्मॉल कॅपचा निफ्टी स्मॉल कॅप 250 हा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स 3.74% म्हणजे 4.25% तो खाली आलेला आहे. 4.25% तो करेक्ट झालाय. बरोबर आहे. म्हणजे हे साधारणतः 4.25% तो खाली आला असं आपण म्हणूया. आणि मी जर म्युच्युअल फंडातल्या सगळ्या स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाच्या स्कीमचा जर ऍव्हरेज काढला तर ऑन अन ऍव्हरेज बेसिस त्या स्कीम साधारणतः 2.78% 3% खाली आलेल्या आहेत. ओके. आणि एखादी स्कीम जिने मॅक्सिमम रिटर्न्स दिलेले आहेत, जी सगळ्यात हायएस्ट चाललेली स्कीम आहे, जेव्हा बाजार 4.25% खाली होता तेव्हा त्या स्कीमनी मात्र 0.68%चा तरी सुद्धा पॉझिटिव्ह परतावा दिलेला आहे. मी म्युच्युअल फंडाचं जेव्हा सांगत असतो तेव्हा म्युच्युअल फंडाचा फायदा हा आहे आपल्याला की बऱ्याचशा स्कीम अशा असतात की ज्या बाजारापेक्षा चांगलं परफॉर्म करतात, जरी बाजाराला त्या ट्रॅक करत असतात तरी सुद्धा. तर 4.25% बाजार सुद्धा ज्या स्कीमनी सगळ्यात जास्त परतावा दिलाय ती 0.68% वरती पॉझिटिव्ह साईडला आहे. मी मिड कॅप कडे येतो. एकच सेकंद. ओके. सो मिड कॅपचा जर आपण विचार केला तर मिड कॅपचा जो इंडेक्स आहे, मिड कॅप निफ्टी 50, मिड कॅप 150 ज्याला म्हणतात, तो साधारणतः 0.5% मागच्या महिन्यामध्ये खाली आलेला आहे.
आणि जर स्कीम्सचा विचार केला आपण, आता म्युच्युअल फंडाच्या स्कीम्सकडे मी येतोय, स्कीम्सचा जर विचार केला तर ऑन एन ऍव्हरेज बेसिस साधारणतः 0.1% ते फक्त खाली आलेले आहेत, म्हणजे फ्लॅट आहेत असं आपण म्हणूया. म्हणजे ना पॉझिटिव्ह साईडला आहेत किंवा खाली पण आलेल्या नाहीयेत. आणि जी ओके. सगळ्यात चांगलं काम केलेली स्कीम आहे ती स्कीम 1.5% प्लस आहे मागच्या महिन्यामध्ये, तरी सुद्धा तिने 1.5%चा परतावा मागच्या महिन्यात दिलेला आहे. आणि आता मी येतो लार्ज कॅप कडे, म्हणजे जे मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सचे म्युच्युअल फंड आहेत त्यांच्याकडे. त्याच्या आधी आपण त्यांचा जो इंडेक्स आहे, म्हणजे जो शेअर बाजाराचा त्यांचा निर्देशांक आहे, त्या निर्देशांकाचा जर विचार केला आपण तर निफ्टी 100 या निर्देशांकाने किंवा इंडेक्सनी मागच्या महिन्यामध्ये 1.37% रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजे हा फक्त पॉझिटिव्ह साईडला आहे, आणि तो बरोबर आहे पॉझिटिव्ह साईडला असणं, कारण हा काही महाग झालेला नव्हता. त्यामुळे यांनी पॉझिटिव्ह असणं अपेक्षितच होतं आणि त्याप्रमाणे ते पॉझिटिव्ह आहे. ऍव्हरेजचा जर मी विचार केला, म्हणजे सगळ्या लार्ज कॅप स्कीमचा जर ऍव्हरेज काढला तर तो ऍव्हरेज आहे 1.39% प्लस साईडला. म्हणजे याचा निर्देशांक, लार्ज कॅप स्कीमचा निर्देशांक आणि लार्ज कॅप स्कीमचा ऍव्हरेज हे साधारणतः सारखेच चालत आहेत, 1.37 आणि 1.39%. आणि लार्ज कॅप मध्ये जी स्कीम, ज्या स्कीमनी सगळ्यात चांगलं केलंय मागच्या महिन्यामध्ये, ती स्कीम आहे 2.54% वरती, म्हणजे 2.5%चा परतावा त्या स्कीमनी दिलेला आहे. तर म्युच्युअल फंडाच्या लेवलला जर आपण बघितलं तर साधारणतः ब्रॉड अँगलनी जर आपण म्हटलं की आपल्याला जे पाहिजे होतं की थोडंसं तरी स्मॉल खाली यावा, एंट्री अपॉर्च्युनिटीज कुठेतरी असाव्यात, त्या प्रॉबेबली आता मिळायला सुरुवात झालेली आहे असं वाटतंय. पण लार्ज कॅप मात्र खाली येत नाहीये. याचा अर्थ बाजार खाली येणार आहे असा होत नाही. बाजार हा थोडासा करेक्ट होईल कदाचित, आणि तो थोडा करेक्ट होणं हे चांगलं लक्षण आहे माझं. येस येस. समय अर्थात हा बाजार जसा थोडं करेक्ट होणं चांगलं लक्षण आहेच, कारण काय जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा कुठे गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतात, आणि पुन्हा एकदा शेअर मार्केटमध्ये जेव्हा नवीन गुंतवणूक येते तेव्हा कालांतराने पुन्हा तो बाजार वरतीच जातो, कारण काय इन्फ्लो वाढतो. सो हे चक्र चालूच राहणार आहे माझ्या मते कंटिन्युअस. सर, पुढचा माझा प्रश्न आहे तो खरं तर आज एक वेगळा अँगल मी याला देण्याचा प्रयत्न करते. आज जागतिक महिला दिन आहे, तर हे एक औचित्य साधून मी एक गोल्ड इन्व्हेस्टमेंट, सोन्यामधील गुंतवणूक याविषयी थोडं विचारू इच्छिते. खरं सोनं हा प्रत्येक बाईचा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो, आणि प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की नाही, माझी सोन्यामध्ये गुंतवणूक असावी, म्हणून दागिने घेऊन ठेवले जातात. सोनं, फिजिकल गोल्ड ज्याला आपण म्हणतो, ते विकत घेऊन ठेवलं जातं. तर अशा पद्धतीची सोन्याची गुंतवणूक ही करणे योग्य आहे का, आणि अजून काही पर्याय उपलब्ध आहेत का गोल्ड इन्व्हेस्टमेंटसाठी? आपण याला थोडीशी एक एनॉलॉजी आधी बघूया. अशी फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना आम्ही कायम हे सांगतो की आपलं जे राहतं घर असतं, ती राहतं घर आपण कधीही गुंतवणूक म्हणून पकडू नये. जर तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायचीच असेल तर दुसरं घर किंवा एखादी जमीन जी आपण प्लॉट म्हणून घेतलेली आहे, तिला तुम्ही गुंतवणूक म्हणून कदाचित पकडू शकता. ती योग्य आहे का नाही तो वेगळा भाग आहे, पण राहतं घर नक्कीच आपण गुंतवणूक म्हणून पकडू शकत नाही. त्याचप्रमाणे जे मला घालायचे सोन्याचे दागिने आहेत ते आपण गुंतवणूक म्हणून पकडू नये. का गुंतवणूक म्हणून पकडू नये? कारण की दागिना म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर एक प्रकारचे इमोशन्स आपले अटॅच असतात, आणि जेव्हा आपण दागिने घेतो ते कधीही न विकण्याकरता घेतो. ते कदाचित पिढीचा हस्तांतरित केले जातात पुढच्या पिढीला, पुढच्या पिढीकडून त्याच्या पुढच्या पिढीला, अशा प्रकारे ते पुढे जात असतात. पण आपण ते विकतो फक्त अशा वेळी ज्यावेळी इमर्जन्सी असते त्यावेळी. पण अशा प्रकारच्या इमर्जन्सीज आजकाल फारशा येत नाहीत की दागिने विकण्याची गरज पडेल. पण माझं असं म्हणणं आहे की जर तशा प्रकारच्या इमर्जन्सीसाठी आपण सोन्यामध्येच प्लॅनिंग केलं तर, पण ते सोन्यामध्ये प्लॅनिंग करत असताना दागिन्यांमध्ये न करता आपण जे योग्य पद्धती आहेत त्या योग्य पद्धतींमध्ये आपण प्लॅनिंग करायला हवं असं मला वाटतं. तर मग या योग्य पद्धती कुठल्या? मला वाटतं हा तुझा कदाचित पुढचा प्रश्न असू शकतो. मी जेव्हा दागिन्यांमध्ये म्हणतोय आणि योग्य पद्धतींमध्ये म्हणतोय तर बरोबर काय आहे की योग्य पद्धत म्हणजे काय? तुम्हाला जर फिजिकल फॉर्म मध्येच सोनं घ्यायचं असेल तर चीप, म्हणजे वळं घेणं कधीही चांगलं, वळं किंवा बिस्किट घेणं कधीही चांगलं. पण अर्थात ते सांभाळण्यासाठी जिकरीचं असतं, त्याच्यावरती जीएसटी द्यायला लागतो, अशा बऱ्याचशा त्याच्यामध्ये तरतुदी आहेत. म्हणून सुद्धा आम्ही असं म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला जर अगदीच हौस असेल तर तुम्ही घ्या फिजिकल सोनं, पण ते सांभाळण्यासाठी जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर त्यासाठी बाकीचे सुद्धा पर्याय आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सोन्याचाच परतावा मिळणार आहे, पण तुम्हाला फिजिकल सोनं घेण्याची गरज नाही. तर त्यामध्ये एक सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड हा प्रकार येतो. दुसरा म्हणजे गोल्ड ETF असतात, आणि तिसरा म्हणजे
गोल्ड, म्युच्युअल फंड हे 3 प्रकार आहेत. ह्या 3 प्रकारांपैकी हम्म. तुम्ही कुठला तरी एखादा प्रकार चूज करावा, ज्यामध्ये तुम्हाला जास्त एफिशियंट इन्व्हेस्टमेंट करता येईल. ओके. ओके. येस. माझ्या मते हे जे ईटीएफ आणि म्युच्युअल ईटीएफ आणि सोव्हरियन गोल्ड बॉन्ड हे दोन्ही डीमॅट मध्ये घेता येतात आणि म्युच्युअल फंड जे असतात ते अर्थात इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये घेता येतात आणि लिक्विडिटीसाठी सुद्धा हे माझ्या मते सोयीस्कर आहे की हवं तेव्हा उपलब्ध होऊ शकतात. बरोबर. अ, मी थोडंसं याला आणखीन प्रत्येक एलॅबोरेट स्त्री करतो. बोला बोला. आय थिंक माझ्या कॉर्ड्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. येस. मी थोडंसं याला आणखीन एलॅबोरेट करतो. जे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड आहेत ते सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इश्यू केलेले असतात आणि त्यामध्ये आपल्याला जे काही पैसे आपण भरतो तेवढ्या रकमेचं सोनं आपल्या नावाने बाजूला ठेवलं जातं. त्याशिवाय आपल्याला सोन्याच्या परताव्याप्रमाणे त्याचा परतावा मिळतो. 7 वर्षांचं लॉक इन त्याच्यामध्ये असतं. आपले पैसे आपल्याला 7 वर्षांनी टॅक्स फ्री परत मिळतात. त्यात सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे की त्याच्यावरती जो कॅपिटल बनतो त्या कॅपिटल गेनवरती आपल्याला कुठलाही टॅक्स लागत नाही. दुसरी गोष्ट, यात आपल्याला गव्हर्नमेंट दरवर्षी 2.5% व्याज पण देतं. त्यामुळे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हा एक चांगला पर्याय. फक्त जर 7 वर्षांचा लॉक इन पिरियड नसेल तर मात्र तुम्ही ईटीएफ किंवा गोल्ड म्युच्युअल फंडचा विचार करायला हरकत नाही. गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये थोडीशी डायनॅमिक मॅनेजमेंट केली जाते आणि सोन्यापेक्षा थोडासा जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. तर गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये काय होतं की फंड मॅनेजर ती मॅनेजमेंट करत असतो आणि तो गोल्डचे फंड्स म्हणजे गोल्डचे ईटीएफ विकत घेतो आणि अशा प्रकारे गोल्ड पेक्षाही थोडासा जास्त परतावा देण्याचा तो प्रयत्न करत असतो. तिसरं आहे गोल्ड ईटीएफ. ते आपल्याला शेअर्स सारखं विकत घेता येतं. एक्सचेंज ट्रेडेड फंड्स त्याला म्हणतात. आपण त्याला शेअर्स सारखं विकत घेऊ शकतो आणि शेअर्स सारखं कधी पण विकू सुद्धा शकतो. तर हे तिन्ही प्रकार इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगले आहेत आणि त्याचा नक्कीच तुम्ही विचार करायला पाहिजे. तर पुढचा माझा प्रश्न असा आहे की बऱ्याच स्त्रियांना एक सवय असते की काही रक्कम घरात कॅश स्वरूपात ठेवणे. अगदी आधीपासून ज्यांना सवय असते, माझ्याही कदाचित 2-3 आधीच्या पिढींपासून, की तांदळाच्या डब्यात थोडी कॅश ठेवली आहे, साखरेच्या डब्यात थोडी कॅश ठेवली आहे किंवा या पर्समध्ये त्या पर्समध्ये करत करत अशी काही एक रक्कम बाजूला काढून ठेवणे की बाबा कधी लागले तर मला ते पैसे उपलब्ध होतील या दृष्टीने. मात्र जेव्हा हे पैसे असे बाजूला ठेवले जातात तेव्हा त्याच्यावरती व्याज हे काहीच मिळत नाही. सो ती इन्व्हेस्टिंग नक्कीच नसतं, ते फक्त एक सेव्हिंग असतं. तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल की काही अशा छोट्या रकमेच्या गुंतवणुकीसाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का? नक्कीच. मला वाटतं की तो जमाना आता गेला ज्यावेळी घरातील स्त्रिया तांदळाच्या डब्यामध्ये पैसे ठेवायच्या. आजकाल तरी मी असं बघितलेलं नाहीये. पण मला असं वाटतं की आताच्या ज्या स्त्रिया आहेत त्या कुठेतरी सेव्हिंग अकाउंटमध्ये ते पैसे ठेवतात. काही कदाचित ठेवत असतील तांदळाच्या डब्यात पण सेव्हिंग अकाउंटमध्ये बऱ्याचशा स्त्रियांचे पैसे असे पडलेले असतात आणि ते सेव्हिंग अकाउंट बऱ्याचदा असं असतं की माझे हे इमर्जन्सीचे पैसे आहेत. त्याच्यामागचा उद्देश खूप चांगला आहे. त्याच्यामागचं इंटेन्शन खूप चांगलं आहे. त्या जे काही करतायत ते चांगल्यासाठी करतायत. आपल्याला कुठेतरी इमर्जन्सीसाठी हे पैसे कामी येतील म्हणून त्या करतायत. फक्त ते करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत मात्र आता बदलायला हवी, जसा काळ बदलत चाललाय त्याप्रमाणे. कारण की तांदळाच्या डब्यात ठेवलेले पैसे किंवा इव्हन सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेले पैसे आपल्याला कुठलाच व्याज किंवा कुठलाच परतावा देत नाही आणि आपले पैसे वाढत नाहीत. आपले पैसे वाढत नाहीत म्हणजे आपला पैसा आपल्यासाठी त्या ठिकाणी काम करत नाही. मग हे पैसे अशा ठिकाणी ठेवायला हवे ज्या ठिकाणी ते पैसे आपल्यासाठी काम करतील. मग अशा वेळी आजकाल ना खरंच अगदी 100 रुपयांपासून म्युच्युअल फंड चालू होतात आणि ते म्युच्युअल फंड अगदी सेफ प्रकारचे म्युच्युअल फंड सुद्धा 100 रुपयांपासून त्यामध्ये गुंतवणूक करता येते, ज्या ठिकाणी अगदी सेफेस्ट जरी मी प्रकार म्हटलं तरी त्या ठिकाणी 6-6.5% परतावा आपल्याला मिळू शकतो, कुठलीही रिस्क न घेता, कुठलीही जोखीम न घेता. म्हणजे सेव्हिंग अकाउंटमध्ये ज्या ठिकाणी मला 2.5% मिळत आहेत त्या ठिकाणी इथे मला 6-6.5% मिळत आहेत. मग अशा ठिकाणी त्यांनी ते इमर्जन्सीचे पैसे ठेवावेत किंवा त्यापेक्षा थोडीशी जोखीम घ्यायची असेल आणि जास्त परतावा मिळवायचा असेल तर 8%, 10%, 12% रिटर्न्स देणारे सुद्धा म्युच्युअल फंड आहेत. ग्रेव्हिटी नावाचं जे ऍप आहे मानसी, त्या ऍपवरती अगदी 200 रुपयांपासून अशी गुंतवणूक करता येते. मला वाटतं त्या ठिकाणी जी स्वतः करता येणारी जी गुंतवणूक आहे ती एक्सप्लोअर करायला हरकत नाही. त्या ठिकाणी 200-200 रुपयाचे असे छोटे छोटे पोर्टफोलिओज किंवा कॉम्बोज बनवून ठेवलेले आहेत. त्या कॉम्बोज मध्ये ही गुंतवणूक अगदी क्विकली करता येते आणि त्या ग्रेव्हिटीच्या ऍपमधून तिथल्या तिथे इन्व्हेस्टमेंट करता येते. ती इन्व्हेस्टमेंट इमर्जन्सीसाठी एका दिवसात काढता पण येते. म्हणजे ते कधी पण काढण्यासारखे पैसे आहेत. तर मला वाटतं आजच्या स्मार्ट स्त्रीनी ते पैसे त्या ठिकाणी ठेवायला हवेत आणि आपले पैसे त्या मार्गे वाढवायला सुद्धा हवेत.
कारण आपण बरोबर. म्हणतो की त्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरते, पण या ठिकाणी जी लक्ष्मी आहे ती पैशाला पैसा वाढवून देते. आज स्त्री दिनानिमित्त मला वाटतं की त्या लक्ष्मीच्या हाती तुम्ही पैसा दिला पाहिजे, पण तो म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून दिला पाहिजे आणि तिने तो पैसा वाढवून तुम्हाला परत देईल, यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवा. येस, नक्कीच नक्कीच. माझ्या मते सर आपण नेहमी जे महागाईच्या दराचा रेफरन्स देतो तो रेफरन्स मला इथे परत द्यायला आवडेल नक्कीच, की सध्याचा जर महागाईचा दर 5.5-6% चालू आहे आणि तुम्ही घरामध्ये कॅश किंवा सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये अगदी 2-2.5% पैसे ठेवत आहात, तर तुम्ही काहीच कमवत नाही आहात खरं तर. तर त्यामुळे असे इन्स्ट्रुमेंट की जिथे तुम्हाला महागाईच्या दराला बीट करून कुठेतरी वरती रिटर्न्स मिळतील, अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि तुम्ही म्हणाला तसं या ग्रेव्हिटी या ऍपद्वारे नक्कीच असे शॉर्ट टर्मचे आणि लॉंग टर्मचे पर्याय उपलब्ध आहेत. तर या ग्रेव्हिटी ऍपची लिंक मी नंतर कमेंट सेक्शन मध्ये देईन. तर जे ऐकता आहेत आता आम्हाला ते नंतर कमेंट सेक्शन मधून ती लिंक रेफर करू शकतात. उन्मेष सर. नक्कीच. सो बेसिकली काय असतं, गुंतवणूक करणं म्हणजे फक्त थोडंसं व्याज कमावणं नसून तो व्याज आपल्याला महागाईच्या दरावरती कमवायला हवा. हा फार महत्वाचा भाग आहे. माझ्या 100 रुपयाची व्हॅल्यू जर महागाईचा दर 5.5% असेल तर माझी 100 रुपयाची जी किंमत आहे ती पुढच्या वर्षी 5.5 रुपयांनी कमी होणार आहे. याचा अर्थ माझी 5.5 रुपयांनी कमी झाली म्हणजे 100 रुपयांची माझी किंमत पुढच्या वर्षी 95 रुपये 50 पैसेच राहणार आहे, जर 5.5% व्याजाचा दर असेल तर. याचा अर्थ जर मी ते 100 रुपये 7% गुंतवले तर त्या माझ्या 100 रुपयावरती मला 7 रुपये मिळणार आहेत. याचा अर्थ माझ्या एकीकडे महागाईच्या दरामुळे 5.5 रुपयांनी व्हॅल्यू कमी होणार, तर दुसरीकडे ते 7% गुंतवल्यामुळे 7% माझे वाढणार आहेत. पण याचा अर्थ असा आहे की मला ते 5.5 रुपये कमी न होता उलट 1.5% माझी पैशांची किंमत वाढणारच आहे. तर ऍटलिस्ट ती वाढती तरी ठेवावी, भले ती कमी वाढेल, पण ती निगेटिव्ह होऊ देऊ नये किंवा मायनस होऊ देऊ नये. तांदळाच्या डब्यामध्ये किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये ती तुमची 100 रुपयांची किंमत कमी कमी होत जाणार आहे. तर हा मात्र आपण मला वाटतं खूप मोठा काळजी घेण्याचा भाग आहे आणि प्रत्येकाने याचा विचार करायला हवा. येस, नक्कीच नक्कीच. तर माझ्या मते आज आपण बऱ्यापैकी विषय कव्हर केलेला आहे. एक मार्केट आउटलुक सुद्धा बघितलं आणि गोल्ड आणि म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा बघितल्या. तर आज आपण इथेच थांबूयात. ज्यांना आमचे काही आधी झालेले व्हिडिओज बघायचे असतील तर आमच्या फेसबुकच्या पेजवरती आणि युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. आणि आमचे हे व्हिडिओज मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्लीज आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ शेअर सुद्धा करा. उन्मेष सर, तुम्हाला त्या महिलांपर्यंत हे सगळे हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरातील तुमच्या हाऊस हेल्प असतील, तुमच्या ऑफिसमध्ये काम करणारे तुमच्या कलिग्स असतील, तुम्हाला ज्या ठिकाणी असं वाटतंय की ज्या महिला तांदळाच्या डब्यात खरंच आजही पैसे ठेवतात किंवा ज्यांचे पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये पडलेले आहेत, त्यांना हा व्हिडिओ तुम्ही पाठवा. हा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने तयार करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांना जर कुठल्याही मदतीची गरज असेल या गोष्टी करण्यासाठी तर आम्ही त्यासाठी सुद्धा तत्पर आहोत. त्या आम्हाला कधीही फोन करू शकतात. आमचे जे फोन नंबर्स आहेत ते आमच्या सगळ्या फेसबुक पेजवरती किंवा युट्यूबच्या पेजवरती उपलब्ध आहेत. मग ती एक या महिला दिनानिमित्त मला वाटतं आमच्याकडून आणि तुमच्याकडून सुद्धा त्यांना मदत होईल. त्यामुळे अशा स्त्रियांबरोबर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आज थांबूयात सर आपण इथे. पुढच्या शुक्रवारी 4 वाजता पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन येऊयात. धन्यवाद.